हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि येस, आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिवस. आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या भरभरून शुभेच्छा. आपण आपल्या घरी केला आहे फ्लॅग होस्ट. सो बोलो भारत माता की जय. 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला ॲज युजल सुट्टी असते आणि त्याचबरोबर शनिवार रविवार पण लागून राहिला आहे. तर एक स्मॉल विकेंड आहे, 3-4 दिवसाची सुट्टी आहे. तर एक ट्रिप प्लॅन केली आहे आणि या ट्रिपसाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की दिस इज गोइंग टू बी माय फर्स्ट सोलो बाईक राईड ट्रिप. तर थंबनेल बघून तर तुम्हाला ऑलरेडी माहीत पडलं असेल की मी कुठे जातो आहे. डिस्टन्स दाखवत आहे 126 किलोमीटरच्या जवळपास आणि 3.5 तास वेळ लागणार आहे. आता वाजले सकाळचे 9:30 आणि आता आपण निघूया. जवळपास 1 वाजेपर्यंत पोहोचण्याचं एक्सपेक्ट करतो आहे आपण. रीच टू लोणावळा. जेव्हा पुण्यामधून निघालो होतो तेव्हा पुण्याचे रस्ते पूर्णपणे एकदम ब्लँक होते, काहीच गर्दी नाही. आणि इकडे पुण्यामध्ये लोणावळा आलो, इकडचे पूर्ण एकदम म्हणजे पूर्ण जेवढे लोक होते पुण्याचे पूर्ण ट्रॅफिक इकडे ट्रान्सफर झालं असं वाटत आहे. बाय द वे, जेव्हा आपण लोहगडच्या ट्रेकला आलो की तिथे नाश्त्याच्या त्या सेम स्पॉटला आलो, कारण मी तिकडचा नाश्ता खूप टेस्टी आहे. बट अनफॉर्च्युनेटली नाश्ता आपल्याला भेटला नाही. बट लास्ट टाईम आलो होतो तेव्हा डिंक लाडू खायचा होता. तो डिंक लाडू यावेळेस खायचा मी थांबलो आहे. एक नंबर बढिया. द प्लॅन वॉज टू रीच की 1 वाजेपर्यंत अलिबागला पोचायचं होतं. बट दॅट्स नॉट पॉसिबल, कारण की मध्ये खूप जास्त ब्रेक घेण्यात येत आहे. ब्रेकसोबत टाईमपास खूप जास्त होत आहे, कारण की मधामध्ये व्ह्यूज एकदम येत आहे. बाप. चाय ब्रेक घेण्यासाठी थांबलो. इथून आपलं डेस्टिनेशन आता ऑलमोस्ट 46 किलोमीटर्स आहे. 1 तास लागेल. पण सीन एकदम भारी आहे रस्त्याने आणि एकदम वातावरण एकदम बढिया, थंड थंड. पाऊस नाही तर बेस्ट आहे, बिकॉज रेनकोटनी ते किचकिच झालं असतं. बट लँडस्केप एकदम भारी आहे, मस्त. पूर्णकडे एकदम वरती आभाळ, मध्ये हिरवगार जंगल आणि त्याच्यामध्ये पाणी. बाप. आपलं डेस्टिनेशन होतं तिथे आपण आता पोचलो आहे. इट्स 3:30 वाजले. ॲक्च्युली मध्ये एक खापोलीनंतर पेन लागते आणि पेन नंतर अलिबाग लागते. तो जो मधातला जो पॅच होता एकदम बेकार, रस्ता खराब होता आणि मध्ये सिनरी इतकी जबरदस्त आणि इतकी सुपर कॉल होती की एकदमच आरामात आला. तर पटकन आपण करू आंघोळ, लंच अँड लेट्स मूव. 5:25 इन द इव्हिनिंग आणि आपण आपल्या फर्स्ट लोकेशनवर पोहोचला आहे, दॅट इज नागाव बीच. जरा उशीर झाला आहे बट लुक एकदम बाप आहे. हॅव अ लुक. उठ रे, हे बेटू, अबे उठ ना. बिचारा बॅटिंग करताय तो. तुझ्यासारखाच नाईट करून आला वाटतं तो. मित्रांले सपोर्ट करायला लागते. बाकीचे जण झोपत असं हा सरपायदारी देत असं. भाऊची सोय झाली संध्याकाळची. नॉनव्हेज खाशील तू आहे ना? वर्षवास चालू आहे इकडं आहे ना तू. वे सिक्स इन द इव्हिनिंग आणि सनसेटची वाट पाहतो आहे. आय थिंक 7 वाजेपर्यंत वगैरे होईल सनसेट. बट या बीचची खासियत हे आहे की इथे इतकी जास्त क्लीन आहे, एकदम बढिया क्लीन आहे. फक्त 4-5% थोडं जे आहे ते, बाकी तर एक नंबर क्लीन आहे. आणि टॉप ऑफ दॅट भीड खूप कमी.
यू कॅन सी किती कमी लोक आहे. ते तिकडे थोडे लोक आहे, इकडे मी फक्त एकटा आहे, इकडे काही लोक आहे, बाकी पूर्ण खाली कोणीच नाही. अँड युअर ब्रो इज ओनली हिअर. एकदम मस्त शांत वाटत आहे. पाण्याचा एकदम मग्न आवाज येतो आहे. समोर सूर्य आहे, सूर्यामुळे एकदम चेहऱ्यावर लाईट पडून एकदम चेहरा ग्लो होत आहे. सही आहे. बट आज आपण फक्त एकच स्पॉट कवर करू शकणार ड्यू टू टाईम, कारण की पोहोचलोच उशिरा. बाकीचे जे लोकेशन्स आहेत ते उद्या अर्ली इन द मॉर्निंग निघून सर्व कवर करूया. बट अभी के लिए हा प्यारा मोमेंट एन्जॉय करूया. दॅट्स वॉट द परफेक्ट सनसेट होत आहे. आभाळाच्या मागे सूर्य लपला आहे, त्याच्यामुळे तितकं हे नाही आहे, बट एकदम जाम आहे. पाण्यांचा एकदम मग्न आवाज येतच असेल तुम्हाला. आम्हाला चालत चालत खूप पुढे आलो आहे, आता खूप मागे परत चालत जायचं आहे. सो आय थिंक परत आम्ही निघायला पाहिजे. बट आतमध्ये घुसलो नाही पाण्याच्या, कारण की असं त्याच्याशी मगाशी बोललो तर तो बोलला की पाणी आता सध्या खूप जास्त शांत आहे, कारण की आता पावसाळा आता संपायला आला आहे. मच्छीमारी जी आहे ते पण बंद आहे. आणि सर्वात बॅड न्यूज हे आहे की मला वॉटर स्पोर्ट्स करायचे होते आणि वॉटर स्पोर्ट्स आता पावसामुळे बंद आहे, म्हणून जमेगा नाही. डन विथ द सनसेट अँड रॅपिंग अप द बीच सेशन. आता नेक्स्ट लोकेशन आहे आपलं बिर्ला मंदिर. डोंट नो अंधार म्हणजे जास्त अंधार पडला तर जाऊ शकतो की नाही, बट सर्वात अगोदर आता वाजले 7 आणि आपल्याला आली आहे चायची तलप. तर सर्वात अगोदर आपण चाय घेऊया. एक नंबर मस्त बीचच्या साईडला तर आहे नाही, एक चाय घेऊ मस्त, आणि त्याच्यानंतर लेट्स डिसाईड टू गो बिर्ला मंदिर और जस्ट एंड ऑफ द डे. हॅलो मॉर्निंग, इट्स नेक्स्ट डे इन द अलिबाग. कालच्या दिवशी काही जास्त फिरता न आलं, म्हणून आज आपण दिवसभर फिरूया. इट्स सफिशियंट, एक दिवस इनफ आहे पूर्ण अलिबाग करण्यासाठी. इट्स अर्ली इन द मॉर्निंग 10 आणि आता आपण जातो आहे आपला ब्रेकफास्ट करायसाठी. ब्रेकफास्ट केल्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवर जाऊया. आणि काल आलो तेव्हा इकडलं वातावरण खूप जास्त म्हणजे एकदम असं दमट ऊन वगैरे होती. आता थोडं जरासं शांत होतं. मॉर्निंगमध्ये पाऊस आला, पण आता परत ऊन आलेली आहे. लेट सी. समुद्राच्या किनारी अलिबाग असल्यामुळे इकडलं वातावरण खूप जास्त दमट असते, बट कोई नाही, नागपूरमध्ये राहणाऱ्यांसाठी हे सर्व काही नॉर्मलच आहे. उशिरा हॉटेलमध्ये आलो. तिकडचं जेवण आणि ब्रेकफास्ट दोन्ही पण एकदम खतरो. जेवण नाश्ता चांगलं आहे ते तर बेस्ट, बट व्हॉट इज आईस ऑन द केक इज चाय. एकदम जसं सेम मला आवडतं, एकदम कमी गोड, बस तसाच इथे राहणार तो म्हणता बस. रीच टू द अलिबाग बीच. गाडी पार्क केली आहे अँड दॅट इज द एंट्रान्स फॉर द अलिबाग बीच. आणि समोरच पुढे तुम्हाला दिसत असेल समुद्र आहे. लेट्स एक्सप्लोअर.
दॅट्स द कोलाबा फोर्ट. इथे जायचं होतं आम्हाला, बट आता हाय टाईड सुरू असल्यामुळे आता इथे जाता नाही येणार. अदरवाईज जे हॉर्स वगैरे आहेत त्यांनीच ते तिथे घेऊन जातात, बट आता हाय टाईड असल्यामुळे जाता नाही येणार. सो विदाऊट वेस्टिंग टाईम मी असं डिसाईड केलं आहे की दुसऱ्या लोकेशन कवर करतो आणि मग इव्हिनिंगमध्ये जाऊन हा फोर्ट कवर करतो. अलिबाग बीच हा थोडा हलकासा क्राऊडी आहे आणि क्राऊडी असल्याबरोबरच थोडा जास्त ना गार्बेज पण खूप जास्त आहे इथे. बट एनिवेज जिधर पाणी उधर कचरा तो रहेगा ही रहेगा. आणि इकडलं पाणी पण खूप जास्त खराब आहे. बट स्टार्टिंगमध्ये मी खूप जास्त कंट्रोल करतो की पाणीमध्ये जाणार नाही, बट असं कधी होत नाही की पाणी दिसलं आणि मी त्याच्यामध्ये जाणार नाही. वी आर ड्रायव्हिंग ATV. आपल्या मागे भारताचा झेंडा एकदम मस्तपणे शानाने गर्वाने वाहतो आहे आणि त्याच्यामध्ये अलिबाग बीचवर आपण गाडी चालवण्याचा हा आनंद. सो आता मी निघालेलो आहे रेवदंडा फोर्टकडे. अलिबाग बीचवरून हा 17 ते 18 किलोमीटरचा आहे. जवळपास अर्धा तास लागेल आम्हाला पोहोचायला. अँड आय एम ड्रायव्हिंग अँड दिस टू गुज्जू फ्रेंड्स आर विथ मी. दे आर ऑल्सो सोलो ट्रॅव्हलर. वॉट द रेवदंडा फोर्ट इज. अर्ध्या तासाचं ट्रॅव्हल केल्यानंतर 17 किलोमीटर्स पार केल्यानंतर आता आम्ही रेवदंडा फोर्टला पोहोचलो आहे. रेवदंडा फोर्ट एक पोर्तुगीज फोर्ट आहे जे 1524मध्ये पोर्तुगीजनी बिल्ड केलं होतं. जवळपास इकडल्या मुंबईच्या जवळपास जिथले पण कोस्टल एरियाज आहे इथे सर्वच्या सर्व पोर्तुगीजनीच फोर्ट बांधले आहे. त्याच्यानंतर हे जे फोर्ट्स आहे हे मराठांनीच कॉन्कर केले होते आणि मराठाजनी कॉन्कर केल्यानंतर 1818 नंतर जसं ब्रिटिश आली त्यानंतर ब्रिटिशने या सर्व फोर्ट्सवर कॉन्कर केलं आहे. दॅट्स द रेवदंडा फोर्ट. आणि रेवदंडा फोर्टच्याच बाजूला इथून असं यायचं आणि हा एक बीच आहे. खूप जास्त क्लीन आहे. आय थिंक पाणी तितकं जास्त क्लीन नाही आहे बट बीच क्लीन आहे. आता हे थोडं हर्डल पार करून आपण बीचवर जाऊया. ॲक्च्युली जे गेट आहे त्या गेटवर नो एंट्रीचा बोर्ड आहे बट तरी लोक जात आहेत म्हणून आपण पण प्रयत्न करूया. रेवदंडा तू अलिबागला जाता जाता तुम्हाला मध्ये एक गणपती मंदिर लागेल. एकदम ॲस्थेटिक सुंदर गणपतीचं मंदिर आहे. श्री क्षेत्र रामेश्वर चौक. हे जे मंदिर आहे रामेश्वर मंदिर म्हणून हे खूप जुनं मंदिर आहे. असं म्हणतात की पेशवांच्या जमान्यातलं हे मंदिर आहे म्हणून याची जे रेख रंगोटी वगैरे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने आता पण ठेवण्यात आली आणि खूप जास्त स्वच्छ आहे. त्याचबरोबर इथे पुढे तलाव आहे ज्या तलावामध्ये खूप साऱ्या अशा मच्छ्या आहे. जर इथे यायचं असेल तर यांच्यासाठी नक्की काही ना काही ब्रेड बिस्किट घेऊन या. अलिबागला जात होतो बट मध्येच भूक लागली तर मध्येच एक हॉटेल लागतं कनगुटकर हॉटेल म्हणून आणि तिथली आम्ही ट्राय करतो आहे व्हेज थाळी. त्या व्हेज थाळीमध्ये तांदळाची भाकर आहे, डाळ, छोले, मिक्स व्हेज आणि माझ्या फेवरेट गोड शेवळ्या आणि त्याच्याबरोबरच आज मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे सोनकढी. त्याची टेस्ट एकदम भारी
एकदम भारी. तसं मला आंबट चिंबट कधीच आवडत नाही म्हणून मी असं सहसा काही पण खात नाही. बट दिस इज रिअली एकदम बाप. बीचवर आलो आहे. मग अशी आम्ही आलो होतो तेव्हा पाणी इथपर्यंत होतं आणि जर तुम्हाला बघत असेल आणि आता लो टाईड चालू झाला आहे. पाणी पूर्ण वापस गेलं आहे एकदम किल्ल्याजवळ. तर आता आमच्याजवळ ऑप्शन्स 2 आहे की किल्ल्यावर पायी जायचं की घोडागाडीने जायचं. आय थिंक घोडागाडीने जायला पाहिजे. जर ओलं झालं तर बॅग वगैरे सोबत आहे. नो नीड टू टेक रिस्क ना. दॅट्स द फोर्ट इन द सेंटर ऑफ द सी. लो टाईड आहे आणि लो टाईडमुळे पाणी खूप कमी झालं आहे. समोर तुम्हाला फोर्ट दिसत आहे. लोक सर्व पायी जात आहे म्हणून आम्ही पण निश्चय केला की चला पायीच जाऊया. पण लवकर कवर करून लवकर परत यावं लागेल कारण की पाणी कधी वाढणार याची काही गॅरंटी नाही. हो निल्या पाणी વધે છે. बढ़ेगा. रिस्क आहे भाई. ॲक्च्युली या फोर्टला कोल्हापूर फोर्टला जाण्यासाठी ना या पाण्याचं कमी जास्त होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. लो टाईड्स हाय टाईड्स आणि याचा एक पर्टिक्युलर टाईम असतो जे फक्त घोड्यावाल्यांना माहिती आहे. तर आम्हाला सांगितलं होतं 2 वाजता पण 2च्या जागी आम्ही आलो 4ला आणि ते पण आता आल्याबरोबर डायरेक्ट आम्ही गाडीमध्ये बसायचो होतो. आम्ही अर्ध्यामध्ये जाऊन परत वापस आलो आणि ट्राय करतो आहे की आता कुठे कोणता दुसरा गाडी फेअरवाला मला घेऊन जाईल. बट आता सर्व बंद झालं आहे कारण की यांची पण एक कमिटी असते जे सर्व टाईट्सवर वगैरे लक्ष देते. सो आय डोंट थिंक सो की कोल्हापूर फोर्ट जायला मिळेल. सी यू नेक्स्ट टाईम. ते तुम्हाला दिसत असेल तो छोटासा फोर्ट आणि ते जे शीप आहे म्हणजे जो अलिबाग बीच आहे त्याच्याच राईट साईडला आम्ही आलो आहे आणि त्याच्याच बाजूला कोणता बीच आहे भाऊ. बीचचं नाव आहे वर्सोली बीच. त्याच्याच एकदम बाजूला आहे. ॲक्च्युली मी आपले हे जे 2 पंटर लोक यांना बोललो की नांदगावला जाऊन आपण सनसेट बघू. बट लेट इट बी. इथून बघूया याचा सनसेट. सध्या तर खूप जास्त आभाळ आहे. आभाळाच्या मागे सूर्य लपला आहे. जर हे सर्व क्लिअर झालं आभाळ तर खूप आजचा पण सनसेट एकदम भारी असतो. फुटबॉल हा जो आपला खेळ आहे हा क्रिकेटपेक्षा जास्त फुटबॉल खेळलो आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणजे 7th 8th 9th 10thचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये फुल फुटबॉलच खेळलो आणि भरपूर वर्षानंतर आज फुटबॉल खेळण्याचा मला संधी भेटली आहे. गँग भेटली आहे त्यांच्यासोबत जॉईन करतो आहे. लेट्स सी आज किती गोल मारते आपण. Gokuldam guys, I'm missing you in the football match. एक लास्ट बीच राहिला होता या ट्रिपचा अँड दॅट्स वॉट. आम्ही त्या कोणत्या बीचचा वर्सोवा बीचवरून एकदम धावत आलो आहे. धावत इन द सेन्स एकदम हडबडीमध्ये आलो आहे कारण की त्या भावांना कीमवरून हा सनसेट बघायचा होता. मी म्हटलं चलो मी पण एक्सप्लोअर नाही केला अँड दॅट्स वॉट द सनसेट इज हॅपनिंग. दॅट्स आय एम ॲट द लास्ट लोकेशन ऑफ दिस अलिबाग ट्रिप. काशीद बीचला आहे आणि समोर खूप छान असा सनसेट झाला आहे आणि या पाण्याचा आवाज एकदम मस्त शांत येत आहे. भारी एकदम पीस वाटत आहे. सो रॅपिंग अप द ट्रिप. लास्ट लोकेशन काशीद बीच. उद्या सॅटर्डे आहे. उद्या आपण परत पुणेसाठी निघूया
माझं पर्सनल फेवरेट नांदगाव बीच होतं, कारण की ते खूप जास्त क्लीन आणि मला बढिया वाटलं. आणि तुम्ही येता येता एक्झॅक्टली इकडलं सी फूड खूप भारी आहे आणि त्याचबरोबर कोकम सरबत पण इकडलं ट्राय करा. सो इकडनं खूप साऱ्या मेमोरीज घेऊन जातो आहे. इफ यू रिअली लाईक दिस ब्लॉग, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टिल देन, टेक केअर. Solo trip is not always a solo trip.